तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या तासिकेला आपण प्रश्न क्रमांक 5व्यातला ई भागामधला प्रसंग लेखन हा मुद्दा बघितला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन असे 3 भाग या प्रश्नामध्ये असतात. त्यापैकी आज आपण बघणार आहोत जो दुसरा भाग आहे ते म्हणजे आत्मकथन. हा भाग आपण आज बघणार आहोत. आत्मकथन कसं लिहायचं, त्याबद्दलचे कोणकोणते मुद्दे अतिशय महत्त्वाचे असतात आणि आत्मकथन लिहित असताना कोणत्या मुद्द्यांचा आपण आधार घ्यायला पाहिजे, कोणते मुद्दे समजून घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला एक उत्कृष्ट प्रकारचं आत्मलेखन आपण लिहू शकू, त्याबद्दलचं आज आपण आपल्या या तासिकेला बघणार आहोत. बघा, तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये हा जो 5व्यातला ई भाग आहे यामध्ये तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये एक प्रश्न विचारला जातो आणि त्या प्रश्नामध्ये एखादं तुम्हाला चित्र दिलं जातं. बघा, चित्र दिलं जातं आणि त्या चित्रामध्ये जे घटक असतात किंवा एखाद्या त्या चित्रामधले जे पात्र असतात ते तुमच्याशी बोलतंय अशी कल्पना करून त्या पात्रांचं आत्मकथन तुम्हाला लिहायला जातं. बघा, चित्रामध्ये एखादा फळा दिलेला असेल, एखादा मोबाईलचं चित्र दिलं असेल, एखाद्या बेंचचं चित्र दिलं असेल, एखाद्या घराचं चित्र दिलं असेल, एखाद्या झाडाचं चित्र दिलं असेल, तर काय करायचं, त्या चित्रामधले जे घटक आहेत त्या घटक तुमच्याशी बोलताय अशी कल्पना करायची आणि ते तुमच्याशी बोलत असताना तुमच्याशी मग ते कोणकोणते मुद्दे बोलतील अशी कल्पना करायची आणि हे आत्मकथन लिहायला सुरुवात करायची. मग हे आत्मकथन लिहायचं म्हणजे मी मागच्या तासाला तुम्हाला सांगितलं होतं की एक प्रकारे परकाया प्रवेश आहे, दुसऱ्याच्या शरीरामध्ये जाऊन विचार करणे. बघा, तुम्हाला जर का सांगितलं मोबाईलचं आत्मकथन लिहा, तर तुम्ही स्वतः मोबाईल आहात अशी कल्पना करायची आणि आपलं म्हणणं सुरुवातीला सांगणं सुरू करायचं. जर झाडाचं आत्मकथन लिहायचं असेल तर तुम्ही स्वतः झाड आहात अशी तुम्हाला आधी कल्पना करावी लागेल आणि नंतर मग तुम्हाला काय वाटतं, तुमची सुरुवात, जसं झाडाची सुरुवात कुठून होते तर एका बी पासून होते. बीचं एक छोटंसं रोप तयार होतं आणि मग त्या रोपाचं थोडं मोठं रोप, नंतर झाड, मग त्या झाडाला पानं लागतात, फुलं लागतात, फळं लागतात, मग त्या झाडाचे उपयोग काय काय आहेत आणि शेवटी ते झाड सुकतं म्हणजे मृत होतं. असं इथून तुम्हाला सुरुवात करत करत ते आत्मकथन. मग पण ही लिहित असताना नेहमी काय करायचं आहे की तुम्ही स्वतः झाड आहात अशी तुम्हाला कल्पना करावी लागेल आणि त्यानुसार तुम्हाला ते मांडावं लागेल. मग बघा, तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये एखादा प्रसंग किंवा दृश्य देऊन त्यातला एखादा घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्याचं आत्मलेखन तुम्हाला लिहावं लागतं. मग ते चित्र ते काय देतील कृतीपत्रिकेमध्ये ते आपल्याला सांगता येणार नाही, मात्र अतिशय तुमच्याशी संबंधित असंच चित्र तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये ते दिलं जातं. त्याचबरोबर बोलणारा घटक काय आहे, काय तुमच्याशी संवाद साधणार. आता तुम्हाला सांगितलं की जर का त्या चित्रामध्ये मोबाईल दिलेला असेल तर मोबाईल दिलेला असेल त्यावेळेस काय, तर मोबाईल तुमच्याशी कसा संवाद साधेल. तो मोबाईल सुरुवातीला काय म्हणेल की ज्यावेळेस मला तुम्ही बाजारातून, दुकानातून विकत आणलं त्यावेळेस माझं एका पॅक अशा डब्यामध्ये मी बसलेलो होतो. तुम्ही मला घरी आणलं आणि तो डबा जेव्हा उघडला तेव्हा तुम्ही मला पाहून तुम्हाला किती आनंद झाला. मग तुम्ही काय केलं, तर माझ्यामध्ये तुम्ही सिम कार्ड टाकलं, मेमरी कार्ड टाकलं आणि मला चालू केलं. त्यावेळेस तुमचं आणि माझं प्रत्यक्ष अशी भेट झाली आणि तेव्हापासून तुम्हाला माझी गरज पडू लागली आणि मला तुमची गरज पडू लागली. आणि मग काय झालं, हळूहळू तुम्हाला एखाद्या गोष्टीचं जर का एखादी माहिती हवी असेल तर तुम्ही काय करता, तुम्ही माझ्याकडे येतात आणि माझ्याकडून गुगलला विचारून ती माहिती तुम्ही जाणून घेतात. नंतर अशा प्रकारचं हा जो मोबाईल तुमच्याशी बोलतोय अशा प्रकारची कल्पना तुम्हाला करायची असते या आत्मकथनामध्ये. मग मात्र हळूहळू काय झालं की तुम्ही आता माझ्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही मला काय करतात, बाहेरून आले का कुठेतरी बाहेर घरामध्ये एका बाजूला फेकून देतात, माझ्यावरती ओरखडे ओढतात, मला वेळेवरती चार्जिंग लावत नाही, माझ्या पार्ट्सला म्हणजे तुमचं जे स्क्रीन आहे मोबाईलची त्याच्यावरती तुम्ही रेषा ओढतात, त्यामुळे मला खूप त्रास होतो, असं तो मोबाईलचं म्हणणं आहे. मग हे म्हणणं तुम्ही स्वतः मोबाईल आहेत अशी कल्पना करून तुम्हाला ते तिथं मांडायचं असतं. मग हे चित्रामध्ये मोबाईल दिला म्हणून मी मोबाईलचं सांगितलं. जर चित्रामध्ये झाड दिलं असेल तर काय करावं लागेल, तर ते झाड तुमच्याशी कसं बोलेल, तर ते तुम्हाला काय सांगेल आधी की मी एक लहानसं बी होतो,
मी जमिनीमध्ये पडलो आणि जमिनीने माझी काळजी घेतली आणि नंतर त्या बीचं एक लहानसं रोपटं उगवलं. त्या रोपट्यामधून मग मी हळूहळू स्वतःला वाढवत गेलो आणि मग आता बघा मी किती मोठा झालोय, किती मोठं म्हणजे माझं रूपांतर किती मोठ्या झाडात झालंय. त्या झाडाला बघा मला किती हिरवेगार पानं आहेत. माझ्या फांद्या बघा किती मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत, विशाल झालेल्या आहेत. माझ्याकडे बघा मला किती सुंदर फुलं येतात. मला किती गोड फळं लागलेली आहेत. दुपार झाली म्हणजे लोक माझ्या सावलीमध्ये येऊन बसतात. मी लोकांचं उन्हापासून पावसापासून संरक्षण करतो. सरपणासाठी लोक माझ्या फांद्या तोडून घेऊन जातात. त्यावेळेस मला खूप दुःख होतं. अशा प्रकारे ही जे झाड आहे हे तुमच्याशी बोलतंय. मग त्या झाडाचे सुखदुःख असतील, त्या झाडाचे रागलोभ असतील, त्या झाडाचे उपयोग असतील, त्या झाडाला काय वाटतं ते असेल, हे सगळं तुम्हाला त्या आत्मकथनामध्ये मांडायचं. मग आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगता येईल की पक्ष्याचं आत्मकथन. एखादा पक्षी आहे समजा, त्याला काय वाटतं, तो त्याला असं वाटतं मी या गावातून त्या गावात मनमोकळेपणे उडतो. इथून तिथे कुठेही जाऊ शकतो. मला तिकीट लागत नाही, मला पासपोर्ट लागत नाही, मला एसटीची गरज नाही, मला रेल्वेची गरज नाही, मी माझ्या पंखाने उडतो. म्हणजे तो पक्षी स्वतःचं आत्मवृत्त सांगतोय. अशा प्रकारे या आत्मवृत्तामध्ये, या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला जे चित्र दिलं जाईल त्या चित्रामध्ये जे घटक असतील, मग ते घटक काही सजीव असतील किंवा निर्जीव सुद्धा असतील. आता बघा चित्रामध्ये तुम्हाला जर का बेंच दिला, एखादा बाकाचा फोटो दिला चित्रामध्ये, तर तुम्ही म्हणा सर बाक तर निर्जीव आहे, तो कसं काय आपल्याशी बोलू शकतो, तो कसं काय बोलू शकतो. पण आत्मकथनामध्ये हा प्रकार नसतो. याच्यामध्ये काय असतं की सजीव असला किंवा निर्जीव असला तरीही आपल्याला त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करावा लागतो. मग तुम्हाला पहिलाच वाक्य सांगितलं की परत आया प्रवेश. म्हणजे काय तर ते निर्जीव जरी असला तरी त्याला काय वाटतं हे तुम्हाला त्याच्या मनामध्ये घुसून जाणून घ्यावं लागेल आणि तुम्ही स्वतः ती वस्तू आहात अशी कल्पना करून तुम्ही हे आत्मकथन लिहू शकता. मग हा बोलणारा घटक हा जो तुमच्या चित्रामध्ये दिलेला आहे कृतीपत्रिकेमध्ये, हा घटक मग तो सजीव असेल अथवा निर्जीव असेल, तो तुमच्याशी काय बोलेल हे सांगणे म्हणजे आत्मकथन करणे. अशा प्रकारे या कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला एखादा प्रसंग सुद्धा दिला जाईल आणि एखादं दृश्य दिलं जाईल किंवा एखादं चित्र दिलं जाईल, एखादा घटक दिला जाईल. आता या सगळ्यांचं निरीक्षण करून तुम्हाला हे आत्मकथन लिहायचं आहे. आत्मकथनाचा हा जो विषय आहे, जे तुम्हाला चित्र दिलं जातं, हे तुमचं नेहमीच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असंच विषय तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये दिला जातो. आता तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आवाज येतोय. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे घटक समाविष्ट आहेत, उदाहरणार्थ अभ्यास असेल, तुमच्या दैनंदिन वापराच्या वस्तू असतील, अशा अनेक घटक आहेत ते तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये अनुभव घेतात. असाच विषय तुम्हाला तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये विचारला जाईल. अगदी असा तुम्ही कधी पाहिलेलं नाही, वाचलेलं नाही, तुमच्याशी परिचय नाही असा घटक तिथं विचारला जाणार नाही. तर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टींचा अनुभव घेतात, तुमच्या शालेय जीवनामध्ये तुम्ही ज्या गोष्टींचा अनुभव घेतात, त्याच चित्रांचा आधार घेऊन तुमच्या कृतीपत्रिकेमध्ये हा आत्मकथनाचा प्रश्न तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये विचारला जाईल. मग आता या आत्मकथन तुम्हाला लिहायचं आहे तर याची त्यांनी मर्यादा देऊन ठेवलेली आहे की 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला हे आत्मकथन लिहायचं. मग आता मागच्या तासाला मला विचारलं एका जणाने की सर आपण 80 आणि 100च्या दरम्यानच आत्मकथन लिहायचं का, शब्द मोजायचे का? नाही, तसं मोजण्याची गरज नाही. पण त्यांची अपेक्षा अशी आहे की 80पेक्षा कमी शब्द नको आणि 100पेक्षा थोडे जास्त असले तरी चालतात. तुम्ही 110, 120 शब्दामध्ये जरी लिहिलं तरी चालतं, पण 80च्या खाली मात्र लिहू नका. 80 शब्द तुमचे मिनिमम यायलाच पाहिजे. पण 110 झाले, 120 झाले, 130 झाले तरी चालतील. म्हणजे असं काही लिमिट नाही आहे की 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. त्यांनी एक मुद्दा सांगितला की एवढ्या शब्दांमध्ये तुम्ही हे आत्मकथन लिहू शकता. थोडं कमी जास्त झालं, 20-30 शब्द जास्त वाढले तर त्याला काहीही फरक पडत नाही. का की तुमचा जो विषय आहे तो चांगल्या प्रकारे समजून घेत तुम्ही जर का मांडत असाल
तर शब्द थोडेसे 20-30 शब्द इकडे तिकडे झाले तरी चालतात. त्यामुळे या शब्द मर्यादेचं भान ठेवूनच आपल्याला हे आत्मचरित्र लिहायचं आहे. मग हे आत्मचरित्र मी तुम्हाला सांगितलं, जो नवीन विद्यार्थी आला मोरे त्याच्यासाठी सांगतो की कृतीपत्रिकेमध्ये तुम्हाला एखादं चित्र दिलं जाईल, एखादा प्रसंग दिला जाईल, एखादा घटक दिला जाईल. मग तो सजीव असेल किंवा निर्जीव असेल. मग काय करायचं, तर तो घटक आपण स्वतः आहोत अशी कल्पना करायची आणि त्या घटकाला काय वाटतं. आता समजा मोबाईलचं चित्र त्याच्या कृतीपत्रिकेमध्ये दिलं असेल तर तुम्ही स्वतः मोबाईल आहात अशी कल्पना करायची आणि त्याचं म्हणणं मांडायचं. जर झाडाचं चित्र दिलं असेल तर तुम्ही स्वतः झाड आहात अशी कल्पना करायची आणि त्या झाडाला काय वाटतं ते सांगायचं. जर का एखादा बेंच जर का दिला असेल चित्र तर तुम्ही स्वतः बेंच आहात तर आणि मग तुम्हाला काय वाटतं ते सांगायचं. जर फळ्याचं चित्र दिलं असेल, डस्टरचं चित्र दिलं असेल तर तुम्ही तो घटक आहात अशी कल्पना करायची आणि त्याचं म्हणणं तिथं आत्मकथन तुम्ही त्याचं मांडायचं आहे. 80 ते 100 शब्दामध्ये तुम्हाला हे आत्मकथन मांडावं लागतं आणि हे जे विषय असतात हे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये परिचित असेच विषयाचं चित्र तुम्हाला त्या कृतीपत्रिकेमध्ये दिलेलं असतं. बघा एक नमुना आपण बघूया आत्मकथनाचा की बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा असतो. बघा आरसा ज्यावरती आपण जाऊन 2-2 वेळेस भांग पाडतो. मग हा आरसा तुमच्याशी बोलतोय. मग तिथं एक चित्र दिलंय बघा, आरशाचं चित्र दिलंय बघा त्यांनी. हे बघा आरसा आहे, तुमच्या घरातला आरसा आहे याचं चित्र दिलेलं आहे. मग हा आरसा तुमच्याशी बोलतोय. मग आता आरसा जर तुमच्याशी बोलतो तर कसा बोलेल. त्यांनी काय केलं, हे चित्र दिलंय आणि 6 मुद्दे सुद्धा दिलेले आहेत. त्या मुद्द्यांचा आधार घेऊन तुम्हाला हे आत्मकथन लिहायचं. बघा नुसतं चित्र नाही दिलं त्यांनी, तर काय केलं तर चित्र दिलं आणि 6 मुद्दे सुद्धा दिलेले आहेत. म्हणजे किती सोपं करून टाकलंय बघा. त्याच मुद्द्यांचा आधार घेऊन तुम्हाला त्याचं आत्मचरित्र लिहायचंय, आत्मकथन लिहायचंय. मग बघा पहिला मुद्दा दिला आहे निर्मिती व शोध. बघा आरशाची निर्मिती कशी झाली किंवा आरशाचा शोध कसा लावला. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा दिला आहे शास्त्रीय तत्व, की आरसा कशा प्रकारे तयार केला जातो. आणि तिसरा मुद्दा दिला आहे आरशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. बघा आपण आरशाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हा मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे आरशाचं महत्त्व. बघा आरसा जर का नसता तर आपण कल्पना करू शकत नाही. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की माणसाच्या चेहऱ्यावरील भाव हाच त्याचा मनाचा आरसा. बघा आज काही लोक म्हणतात की तुमच्या चेहऱ्यावरती जो भाव असतो त्यावरून तुम्ही कसे व्यक्ती आहात ते जाणता येतं. बघा एखादा व्यक्ती असतो की तो चेहऱ्यावर बघूनच असं वाटतं की तो एकदम खतरनाक असेल, रागीट असेल. एखाद्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर असं वाटतं की नाही हा माणूस एकदम शांत वाटतो बरं. एखाद्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर असं वाटतं अरे हा थोडा चतुर दिसतो बरं. म्हणजे काय की तुमचा चेहरा हाच तुमचा आरसा आहे असंही म्हणता येतं. आणि आरशाला कोणत्या प्रकारे आनंद होतो किंवा आरशाच्या खंत कशा असतात अशा 6 मुद्दे तुम्हाला मी आरसा बोलतोय या आत्मकथनामध्ये मांडायचं आहे. बघा एक त्यांनी एक नमुना दिला आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो जेणेकरून तुमच्या ते लक्षात येईल. बघा मी आरसा बोलतोय. आता याच्यामध्ये बघा जे शीर्षक असतं त्या शीर्षकातच तुम्हाला या आत्मकथनामध्ये काय सांगितलं आहे ते तुम्हाला लक्षात येऊन जातं. मी आरसा बोलतोय म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की आरशाविषयी हे आहे. मग आता आरसा जर का आपल्याशी बोलतो तर आरसा कसा बोलेल. मी माझी मिशी निरखत होतो. ती अस्फुट दिसू लागली होती. कसा आकार होईल तिचा मला मिशी हवी होती थोडीशी अरुंद. ओठावरून किंचित उतरत येणारी आणि ओठांच्या टोकावर येतात झटकन खाली वळणारी. माझ्या मिशीचा आकार मला हवा तसा मिळाला तर मी कसा दिसेन. मी कोणाकोणाला आवडेल. माझ्या डोळ्यासमोर काही चेहरे तरळू लागले. मी गुंग होऊन गेलो. खळखळून हसण्याच्या आवाजाने माझ्या समाधीचा भंग झाला. मी चटकन इकडे तिकडे पाहिलं तर समोरचा आरसाच मला हसत होता. हे कळायला मला थोडा वेळ लागला. बघा एकदम मला हसण्याचा आवाज आला आणि मी बघतो तर काय तर आरसा माझ्यावरती हसत होता. वा वा किती छान गुंग झाला होतास नाही का. पण ते जाऊ दे, तुम्हा माणसांना स्वप्न दाखवण्यासाठीच तर माझा जन्म झालाय. बघा आरसा काय म्हणतोय त्या मुलाला काय सांगतोय की तुम्हा माणसांना स्वप्न दाखवण्यासाठीच माझा जन्म झालाय. हे बघ प्रत्येक माणसाचं स्वतःवरचं सर्वात जास्त प्रेम असतं. इतरांपेक्षा वेगळं दिसावं म्हणून प्रत्येक जण काहीतरी वेगळी कृती कोणीही न केलेली नवीनच कृती करण्याचा प्रयत्नात असतो. या धडपडीतूनच माणसाने या पृथ्वी तलावरती अनंत पराक्रम गाजवलेत. म्हणून तर आज सर्व प्राण्यांचा राजा या पृथ्वीचा राजा म्हणून हा माणूस वावरतोय.
या पराक्रमी माणसांनी आपल्या प्रत्येक पराक्रमानंतर आरशात स्वतःला पाहिले असणारच आणि पाहता पाहता मुठी आवडून उंचावून माझा विजय असो असा विजय आता मोठ्याने मनातल्या मनात घोषणा देत जय जयकार केला असेल. हे तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या मनातल्या या प्रेरणेचा निर्माता मीच आहे. मीच तुमची प्रगती घडून आणतोय. आठवतं का जत्रेमध्ये आपली भेट झाली होती? किती विविध रूपात त्या आरसे महालात अवतरलो होतो. तू तर नुसता लोटपोट हसत होतास. तुझ्या किती प्रतिमा पाहायला मिळाल्या होत्या. गोल गरगरीत, हळकुडी, एकदम बुटकी, किती प्रतिमा. एका आरशातली प्रतिमा आठवतं? डोकं मोठं भोपळ्या एवढं, बाकीचा देह 2-2.5 फूट फक्त. काय हसत होता तुम्ही सर्वजण. लक्षात ठेव, ही माझी रूपं केवळ विनोद करण्यासाठी निर्माण झालेली नाहीत. ड्रायव्हरला पाठीमागून येणाऱ्या गाड्या दाखवण्यासाठी मीच तर गाडीच्या कडेवर बसतो. वेगवेगळी भिंग ही माझीच तर रूपं आहेत. प्रयोगशाळेतल्या सूक्ष्मदर्शकापासून आकाशातल्या ग्रहगोलांचं निरीक्षण करण्यासाठी जी दुर्बीण असते त्या दुर्बिणींमध्ये सुद्धा सर्वत्र मीच असतो. घरात, दारात, कपड्यांवर, दुकानात, रस्त्यावर, गाड्यांमध्ये, जत्रेंमध्ये, जिथे तिथे सर्वत्र मीच असतो. लक्षात ठेव, मी कधी स्वतःच्या मिजाशीत राहिलो नाही. पाणी पिण्यासाठी माणूस प्रथम नदीत वाकला तेव्हा त्याला स्वतःचं दर्शन घडलं. तेव्हापासून मी तुमच्या सोबत आहे. मी स्वतःला आजूबाजू ठेवून माणसाला मदत करतो. तू सुद्धा अशीच मदत करीत राहा. पहा केवढा मोठा होशील तू. अशा प्रकारे हा आरसा त्या मुलाला सांगतोय. बघा, हा आरशाची सोबत आपल्याला कधीपासून आहे, मानव जातीला कधीपासून आरशाची सोबत आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा माणूस त्या पाण्यामध्ये पाहायला गेला असेल तेव्हा त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं आणि तिथून त्याला कल्पना सुचली की आपण सुद्धा असा आरसा तयार करावा. बघा, अशा आपल्याला आरसा कुठे कामात पडतो. त्याने सांगितलं की गाडीच्या कडेवर मी बसलेलो असतो का, की मागच्या गाड्या दिसायला पाहिजे म्हणून मी गाडीच्या कडेवर बसतो. आपल्या सूक्ष्मदर्शकामध्ये सुद्धा आरसा लावलेला असतो की जेणेकरून जे सूक्ष्म जीव आहेत की जे साध्या डोळ्यांना दिसत नाहीत ते आपल्याला आरशामुळे दिसतात, काचेमुळे दिसतात. आता बघा, मी सुद्धा चष्मा लावलेला आहे. म्हणजे काय, तर हा सुद्धा काचच आहे. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा आरसाच आहे. मग ग्रहगोलांचं निरीक्षण करायचं आहे तर त्यासाठी सुद्धा आरसाच लागतो. म्हणजे आरसा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आणि म्हणून हा आरसा काय सांगतो की तुम्ही सुद्धा माझ्यासारखं व्हा. का, की मी स्वतःला बाजूला ठेवतो आणि तुमचं रूप दाखवतो. म्हणजे काय, तर मी स्वतःला बाजूला ठेवून दुसऱ्यांना मदत करतो. तुम्ही सुद्धा असंच करा असा आरसा आपल्याला सांगतोय. अशा प्रकारचं हे आत्मकथन आरशाचं आहे. मग तुम्ही इथं वेगवेगळ्या वस्तूंचं आत्मकथन करू शकतात. कदाचित तुम्हाला एखादा शेतकऱ्याचं आत्मकथन सुद्धा देता येईल, विचारलं जाऊ शकतं. एखादा हमाल असतो, या हमालाचं आत्मकथन सुद्धा तुम्ही लिहू शकतात. म्हणजे सजीव किंवा निर्जीव अशा दोघं घटकांचं आपल्याला आत्मकथन म्हणजे त्या कृतीपत्रिकेमध्ये जो विषय दिला असेल, जे चित्र दिलं असेल त्या चित्राचं आत्मकथन आपल्याला या प्रश्नामध्ये लिहायचं असतं. फक्त काळजी काय घ्यायची, तर हे आत्मकथन लिहित असताना ती वस्तू, ती प्रतिमा, तो घटक आपण स्वतः आहोत अशी कल्पना करायची आणि लिहायला सुरुवात करायची. झाडाचं सांगितलं मी तुम्हाला की आपण स्वतः झाड आहोत, लगेच आपण लिहायला सुरुवात करायची. बघा, कधी एखादं फाटलेलं शर्ट आपण फेकून देतो तर त्या शर्टाला काय वाटत असेल. फाटलेल्या शर्टाचं आत्मकथन असा चित्रामध्ये त्या कृतीपत्रिकेमध्ये जर दिलं, समजा एखादं फाटकं शर्ट आहे तर त्या शर्टाला काय वाटत असेल याचा आत्मकथन जर का लिहायला घेतलं तर ते शर्ट काय म्हणतो की जेव्हा मी कापड होतो, कापडापासून सुरुवात होईल की कापडाचं रूपांतर शर्टामध्ये झालं, शर्ट तयार झालं, त्याला गुंड्या लावल्या गेल्या, टेलरनी मला गुंड्या लावून दिल्या, नंतर तुम्ही ज्या अभिमानाने वापरलं, 1 वर्षापर्यंत तुम्ही मला तुमच्या खांद्यावर खेळवलं आणि आज मी आता म्हातारा झालोय, असे मला बारीक होल झालेत किंवा मी आता जीर्ण झालोय म्हणून तुम्ही आता मला उकिरड्यावर फेकून दिलं. म्हणजे त्याच्या मनातली खंत सुद्धा तुम्ही त्या आत्मकथनामध्ये मांडू शकतात. अशा प्रकारे हे आत्मकथन करत असताना जो घटक तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही स्वतः आहात अशी कल्पना करायची आणि त्या कल्पना केल्यानंतर तुम्ही ते आत्मकथन इथं मांडू शकता. मग आता शर्ट हे निर्जीव गोष्ट आहे, पण इथं आत्मकथन करत असताना सजीव आणि निर्जीव असा भेदाभेद करण्याची गरज नाही. जे चित्र तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये दिलं असेल त्या चित्राचं निरीक्षण करायचं आणि ते स्वतः आपण आहोत अशी कल्पना करून
हे लिहायला सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे हा आत्मकथनाचा तुम्हाला 8 गुणांसाठी बघा, पहिला तुम्हाला 4 गुणांसाठी तुम्हाला प्रसंग लेखन येईल आणि 4 गुणांसाठी हे आत्मकथन लिहिल आणि 4 गुणांसाठी वैचारिक लेखन येईल. असे 3 तुम्हाला प्रकार येतील. या 3 घटकांपैकी तुम्हाला कोणतेही 2 घटक सोडवायचे आहेत. एकतर तुम्ही आत्मकथन लिहा, वैचारिक लेखन लिहा, एकतर तुम्ही प्रसंग लेखन लिहा किंवा आत्मकथन लिहा. पण माझ्या अंदाजानुसार आत्मकथन आणि प्रसंग लेखन हे दोघं सोपे टॉपिक आहेत. हे तुम्ही लिहायला सुरुवात करायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे आज आपण बघितलंय ते म्हणजे आत्मकथन कसं लिहायचं ते आज आपण बघितलंय. मागच्या तासिकेला आपण प्रसंग लेखन बघितलं, या तासिकेला आपण आत्मकथन बघितलं, पुढच्या तासिकेला आपण वैचारिक लेखन कसं करावं हे बघणार आहोत. आणि म्हणून या आत्मकथनाबद्दल जर तुमची काही शंका असतील तर त्या तुम्ही मला जरूर विचारा. तर आज आपण आत्मकथन बघितलंय 4 गुणांचं. तर तुम्हाला आज ज्या काही शंका असतील तर तुम्ही मला विचारा आणि आज आपण इथंच थांबूया. तोपर्यंत तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेला वैचारिक लेखन या टॉपिककडे आपण पुन्हा जाणार आहोत. तोपर्यंत थांबूया.